हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत वेज कटलेटची रेसिपी शेअर करणार आहे आणि हे वेज कटलेट खूपच जास्ती चविष्ट लागतात आणि बनवायलाही तेवढेच सोपे आहेत आणि घरात कुणी पाहुणे वगैरे येणार असतील तर हे अतिशय बेस्ट असं ऑप्शन आहे स्नॅक्समध्ये। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर वेज कटलेट बनवण्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेत आणि थंड करून घेतलेत। त्यानंतर शिमला मिरची, कांदा बारीक चिरून घेतलाय आणि मटर मी थोडेसे बॉईल करून घेतलेत। आता सगळ्यात आधी उकडलेले बटाटे आपण किसणीने किसून घेऊ। तर बटाटे हे किसूनच वापरायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये बटाट्याचे चंक्स राहणार नाहीत आणि आपले कटलेट अगदी छान बनतील। त्यानंतर एक पॅन मी घेतलाय, पॅनमध्ये थोडं बटर घालायचं आहे, त्यासोबतच थोडंसं तेलही घालायचं आहे, म्हणजे बटर हे जळणार नाही। त्यानंतर यामध्ये अद्रक घालायची आहे, तर अद्रक मी इथे किसून वापरते आहे, तुम्ही बारीक चिरून घेतली तरी चालेल। आता अद्रक ही थोडीशी आपल्याला परतवून घ्यायची आहे, म्हणजे अद्रकीचा कच्चेपणा जाईल। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात, तर त्याही यामध्ये घालायच्या आहे। सगळ्या भाज्या आपल्याला अगदी फाईनली चॉप करून घ्यायच्या आहेत, म्हणजे कटलेट जे आहे ते अगदी छान बनतील। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू। आता कांदाही आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये शिमला मिरची आणि उकडलेले जे मटर आहेत ते घालून घेऊ। तर सगळं अतिशय व्यवस्थित मिक्स करून घेऊ। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ आणि आता मी गॅस बंद केलाय आणि हे जे भाज्यांचं मिश्रण आहे ते आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर आता बटाटे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि यामध्ये हे थंड झालेल्या भाज्या ज्या आहेत, ज्या आपण परतवून घेतल्यात त्या यामध्ये घालायच्या आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। तर आधीही आपण भाज्यांमध्ये मीठ घातलं आहे, त्यामुळे अंदाजाने मीठ घाला। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी काळी मिरीचं पावडर घातलं आहे, थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे, 1 चमचा मी इथे ऑरिगॅनो घातलेला आहे आणि 2 चमचे मी इथे मोठ्या चमच्याने कॉर्नफ्लॉवर घालती आहे। तर आता मी 2 चमचे घातले आहे, जर बाइंडिंग प्रॉपर झाली नाही तर आपण अजून यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकतो। थोडी कोथिंबीर घातली आहे आणि आता हे सर्व काही आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। यात अजून 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर ॲड करते आहे आणि याचा प्रॉपर असा एक डो मी बनवून घेतला आहे। तर आता आपण ब्रेड क्रम्स बनवून घेऊ। तर ब्रेड क्रम्स कसे बनवायचे ते आपण बघूया। तर मी इथे 4 ब्रेड घेतलेत, ब्रेडचे जे कॉर्नर्स आहे ते मी कट करून घेतलेत आणि ब्रेड हे असं तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये हे आपण थोडंसं ग्राइंड करून घेऊ। तर बघा, असं हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता हे आपण असं सुद्धा यूज करू शकतो, पण याला जर थोडंसं क्रंची करायचं असेल तर याला पॅनमध्ये थोडंसं रोस्ट करून घ्यायचं, म्हणजे अगदी कुरकुरीत असे ब्रेड क्रम्स बनतात। तर बघा, हे ब्रेड क्रम्स किती कुरकुरीत बनलेले आहेत। तर हे ब्रेड क्रम्स आपण असे बनवून सुद्धा ठेवू शकतो आणि हे आपण असे स्टोर सुद्धा करून ठेवू शकतो, म्हणजे जेव्हा आपल्याला कटलेट बनवायचे असतील तेव्हा आपण हे यूज करू शकतो। तर एका बाउलमध्ये मी हे काढून घेते आहे। आता आपले ब्रेड क्रम्स रेडी आहे। आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेऊ। तर इथे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी पातळ अशी स्लरी याची बनवून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवायची आहे। तर आता आपण वेज कटलेट बनवून घेऊ। तर इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि अगदी थोडं थोडं असं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता। मी इथे असं लांबसर शेपमध्ये कटलेट बनवती आहे। या शेपमध्ये कटलेट छान दिसतात। तर बघा, अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि कटलेट बनवून घ्यायचे। तर चला, आता सर्व कटलेट मी बनवून घेते। तर 3 बटाट्यांमध्ये आपले 10 ते 12 वेज कटलेट बनवून रेडी आहेत। तर आता हे कटलेट जे आहे ते आपण स्लरीमध्ये डीप करून घेऊ आणि स्लरीमध्ये व्यवस्थित डीप करून याला आपण ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने फोकच्या मदतीने मी एक कटलेट असं स्लरीमध्ये डीप करते आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेते आहे। तर अगदी व्यवस्थित असे ब्रेड क्रम्स याला लागले पाहिजे चारी बाजूने। एक्स्ट्राचे जे ब्रेड क्रम्स आहे ते झटकून घ्या, म्हणजे तेलामध्ये ते जळणार नाहीत। तर बघा, अशा पद्धतीने स्लरीमध्ये डीप करायचं, त्यानंतर ब्रेड क्रम्स त्याला कोट करून घ्यायचे।
तर सगळे कटलेट मी आता बनवून घेतले. तर कटलेट आपण अशा पद्धतीने बनवून ठेवू शकतो. 12 ते 15 तास खराब होत नाही. फक्त फ्रीजमध्ये याला स्टोअर करा आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा कटलेट फ्राय करा आणि सर्व करा गरम गरम. तर इथे गरम तेलामध्ये कटलेट आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर तेल चांगलं गरम आहे. कमी गरम तेलामध्ये कटलेट फ्राय करायचे नाहीत, कारण त्याने कटलेट हे जास्ती तेलकट होतील. आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. तर हे व्हेज कटलेट फ्राय होण्यासाठी खूप जास्ती टाईम लागत नाही. हार्डली 3 ते 4 मिनटामध्ये हे फ्राय होतात. आणि असा मस्त गोल्डन ब्राऊन रंग यायला लागला की हे कटलेट आपण काढून घेऊ. तर बघा, अगदी चमचमीत असे कटलेट आपले बनलेले आहेत. तर जेवढे चमचमीत हे दिसत आहेत तेवढे खायला सुद्धा टेस्टी लागतात. तर स्नॅक्समध्ये जर तुम्हाला हे व्हेज कटलेट बनवायचे असतील आणि कुणी पाहुणे येणार असतील तर सर्व तयारी तुम्ही आधी करून ठेवू शकता आणि गरम गरम तळून सर्व करू शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्ट ट्राय रेसिपी आहे. या पद्धतीने व्हेज कटलेट तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. तर अगदी कुरकुरीत असे हे कटलेट बनलेत. तुम्हाला आवाज ऐकवते, तर आवाज ऐकून तर तुम्हाला समजतच असेल की किती क्रंची असे हे व्हेज कटलेट बनलेले आहेत. आणि यासोबत मी एक डिप बनवलं आहे, जे की टोमॅटो केचप आणि मेयोनीज घालून म्हणजे मिक्स करून ते बनवलेलं आहे. याच्यासोबत अगदी छान लागतं. तर आतली फिलिंग बघा, अगदी टेस्टी असे हे व्हेज कटलेट बनलेत. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका.